एलपीजी गॅस सिलेंडर आहे का? मग ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण केंद्र सरकारने सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य केली असून 16 ऑगस्ट 2026 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर गॅस सबसिडी बंद होऊ शकते आणि सवलतीच्या दरात सिलेंडर मिळण्यात अडचणी येऊ शकतात. पण काळजी करू नका, यासाठी आता गॅस एजन्सीच्या रांगेत उभं राहण्याची गरज नाही. अवघ्या 5 मिनिटात मोबाईल वरून घर बसल्या ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. नेमकी कशी? चला जाणून घेऊया. नमस्कार, तुम्ही पाहताय इंडिया लीडर. केंद्र सरकार आणि सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी आधार प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी अनिवार्य केली आहे. यामागचा उद्देश म्हणजे ग्राहकांची माहिती योग्य असल्याची खात्री करून गॅस सबसिडी थेट पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे. त्यामुळे 16 ऑगस्ट 2026 पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे काही गोष्टी असणे गरजेचे आहे. सर्वप्रथम 12 अंकी आधार क्रमांक, आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आणि गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध असलेले आधार फेस आयडी हे अधिकृत ऍप. तसेच ज्या व्यक्तीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्याच व्यक्तीचा चेहरा स्कॅन करावा लागणार आहे. आता मोबाईल वरून ई-केवायसी कशी करायची ते पाहूया. सर्वप्रथम तुमच्या गॅस कंपनीचे अधिकृत ऍप डाउनलोड करा. इंडियन ग्राहकांनी इंडियन ऑइल वन, भारत गॅस ग्राहकांनी हॅलो BPCL, तर HP गॅस ग्राहकांनी HP पे ऍप डाउनलोड करावे. यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा. नवीन युजर असाल तर रजिस्टर करून खाते तयार करा. लॉग इन झाल्यानंतर मेनू मध्ये लिंक आधार किंवा आधार ऑथेंटिकेशन किंवा ई-केवायसी हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमचा आधार क्रमांक टाका. आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP येईल, तो OTP टाकून पडताळणी पूर्ण करा. आता फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी फेस स्कॅन या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आधार फेस आयडी ऍप उघडेल. कॅमेरा समोर व्यवस्थित उजेडात उभे राहा आणि चेहरा स्कॅन करा. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीच्या नावावर गॅस कनेक्शन आहे त्याच व्यक्तीचा चेहरा स्कॅन करणे आवश्यक आहे. चेहरा यशस्वीरित्या पडताळल्यानंतर सबमिट वर क्लिक करा. त्यानंतर स्क्रीनवर ई-केवायसी सक्सेसफुल असा मेसेज दिसेल आणि तुमची प्रक्रिया पूर्ण होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. त्यामुळे ई-केवायसी करण्यासाठी कोणी पैसे मागत असेल तर सावध राहा. अजूनही अनेक ग्राहकांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यामुळे शेवटच्या दिवसाची वाट न पाहता आजच ही प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून तुमची गॅस सबसिडी आणि सेवा कोणत्याही अडचणीशिवाय सुरू राहील. ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्र नातेवाईकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी अपडेट्ससाठी इंडिया लीडर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.